हाय गाईज, गुड मॉर्निंग. आय होप तुम्ही सगळे मजा असेल. तर आता आपण चाललो आहे बेलापूर फोर्टला. तर माझ्यासोबत आपला नेहमीचा मित्र आपला भाऊ भागेश आहे. तर आपण जाऊया आणि बघूया कसं कसं आहे ते. तर चला जाऊया. पोरी सारखाच फाईल देतोय. काय TSK चाणक्य रोड आहे आणि त्या जून मे मध्ये ना इथे खूप सारे फ्लेमिंगो असतात. तर आता पाणी बघितलं पाणी तिकडे. तर इथं बेलापूर फोर्टला जायला बघा ही पहिलं कमानी लागते. तर ह्या कमानीतून आपल्याला जायचं आहे आणि सरळच रस्ता आहे तिकडनं. तर रस्ता पण दाखवतो आणि इकडे दुसरं पण मंदिर आहे देवीचं, ते पण दाखवतो तुम्हाला. तर चला जाऊया. इकडनं ॲक्च्युली डायरेक्शन पण दिलं आहे. आपण फोर्टच्या वेळेला खाली मंदिर आहे, तर मंदिरात जाऊया. तर बघूया कुठचं मंदिर आहे वगैरे. आणि ॲक्च्युली फोर्टवरती परमिशन आहे का ते पण बघूया, कारण की आजकाल काय आहे ना, पावसाचा ना खूप म्हणजे पोलिसांनी सेफ्टीसाठीच बंद केलं आहे, म्हणजे डॅम असं फोर्ट वगैरे. तर बघूया आपण चालू आहे का वगैरे. आणि मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा मला. तर बघा हा मंदिर आहे आणि मंदिराच्याच बाजूला विहीर आहे. मस्त केलं बसायला वगैरे. बंद आहे. देवीचं मंदिर आहे. विहिरीत बघूया मासे नाही तर कासव असेल. कासव होतं दिसला बघा, कासव आहे बघा इकडे पाण्यात गेला बघा. आणि हा देवीचा मंदिर. आणि तिकडनं असं वरती जायला आहे फोर्टला, तुम्हाला दाखवतो मी. पण दर्शन वगैरे करूया आणि आपण जाऊया. तर आता मंदिरातून झालं आहे दर्शन, तर आता जाऊया फोर्टवरती. तर चला जाऊया. तर इकडनं हा असा फोर्टचं डायरेक्शन दिलं आहे आणि असा हा सरळ रोड आहे वरती जायला. तर ट्रेकिंग करायचं. हॅलो रे पडशील. तर ट्रेकिंग करून जायचं आहे थोडं. आज नशीब पाऊस नाही आहे म्हणून आम्ही निघालो, कारण की पावसाचं कसं आहे ना की घराच्या बाहेर निघायला होत नाही पावसामध्ये. तर चला बघूया. आणि हा असा रस्ता आहे. भागेश भाई आपला फुल फॉर्ममध्ये आहे. जवळच आहे वाटतं, जास्त चढाई नाही आहे. आणि इथं वाटतं फार्म हाऊस आहे का मंदिर आहे. तर चला जाऊया. हा समोरच आहे बघा, दिसतंय फोर्ट. हा बेलापूरचा फोर्ट आहे. मी याचा ॲड्रेस आणि सगळं कॅप्शनमध्ये देईल तुम्हाला, डायरेक्शन वगैरे. तर नक्की विजिट करा. कसं वाटलं
ते मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. तर आलेलो आहे इथे. माहिती नाही चार्जेस घेतात का नाही फोर्टवरती जायला, कारण की मी तर सांगेल घ्यायला पाहिजे चार्जेस. कारण की कसं माहिती आहे, ते लोक चार्जेस यासाठी घेतात की फोर्टची देखभाल वगैरे करायला सगळं. कारण की ते आपण काय करतात, काय काय लोक जातात फिरायला आणि घाण करतात तिथे, खाऊन बिऊन सगळे रॅपर्स वगैरे टाकतात. तर हे बघा एंट्रन्स बघा कसं मस्त आहे. इकडनं पण सीडी आहे वरती जायला. इथे जाऊ तर बुरुज का मंदिर आहे इथे. शंकराची पिंड आहे. तर आता आपण मंदिरात जाऊया आतमध्ये. तर पहिल्याच शंकराची पिंड आणि त्याच्याच बाजूला नंदीचा, हे बघा छोटीशी शंकराची पिंड आहे. बोला ओम नमः शिवाय, हर हर महादेव. आणि ह्या साईडला शिवाजी महाराजांचा फोटो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ध्वज बघा कसा फडकतोय आपला. तर असा रस्ता आहे इकडनं, अशी पूर्ण चारी तरफ भिंती आहे गडाची. हां, आणि तर मी आपला टॉपिक काय चाललेला का तुम्ही गडावर येतात तर घाण वगैरे करू नका. काय पण तुम्ही खायला हाणार ना तर त्याचा रॅपर वगैरे सगळं ना आपल्या बॅगेत ना तर खिशात टाका. आणि खाली जाऊन ना आपला बॉक्स असतो डस्टबिन बॉक्स, त्याच्यामध्ये टाका. कारण की बघा असं साफ स्वच्छ ठेवा आपला गड. कारण की तुम्ही साफ नाही करणार ना, ती आपली जबाबदारी आहे गडाला साफ ठेवायची. काय बोलतो? काहीच नाही माहिती. हां, आणि आता दुसरी गोष्ट आठवली की कपल लोक तुम्ही येत आहे गडावरती तर आपलं प्रेमाचं कथा वगैरे नाव बिव लिहू नका गडावरती. कारण की हे तुमचं कपल्स पॉईंट नाही आहे. आता आपण वरती जाऊया. वरती काय आहे काय? आता झाडं वाढली त्यामुळे तसं काय दिसत नाही आपल्याला. पावसामध्ये पूर्ण हिरवळ आहे झाडाची, त्यामुळे नीट काय दिसत नाही एवढं. तेच मी बोलत होतो. ॲक्च्युली कपल्स लोक येत आहे ना तर तुम्ही तुमचा हा लवर्स पॉईंट नाही आहे, तर त्यासाठी एक कुठल्या प्लेसला जात आहे काय जात आहे त्याची तुम्ही रिस्पेक्ट करा. काय आहे पाण्याचं आहे बघा, इथे पाणी आहे काय? अच्छा, म्हणजे हे ते तसंच असेल आपण पिण्यासाठी पाणी जमा करतो ना. हां, तर ते तसं असेल. तसं पूर्ण झाडामधून असं ट्रॅक आहे. बिल्डिंग आहे ना, इकडनं काय नाही पुढे. हे बघा गडाची अवस्था बघा. तर हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की गडाला नीट ठेवणं, गडाला सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे. तर मी सगळ्या यंगस्टरला हेच बोलेल की आपण आपल्या पुढच्या पिढीला चांगलं शिकवण द्यायसाठी तुम्ही इकडे फिरायला जाता वेकेशनला, धबधब्याला वगैरे, तर त्याच गोष्टीचं तुम्ही एक वेळ तुमच्या मुलांना वगैरे ना गडावरती घेऊन या. तर त्यांना काहीतरी नवीन नवीन शिकायला भेटेल, काय नवीन नवीन गोष्ट शिकायला भेटेल. त्यांना दाखवा आपले शिवाजी महाराज काय होते, त्यांनी कसं कसं घडवलं, तो इतिहास दाखवा. कारण की कसं आहे ना, लहान पोरांना बुकमधून ते लोक काय ना जेवढं ज्ञान नाही भेटत ना तेवढं तुम्ही
गडावरती येऊन तुम्हाला माहिती भेटते. तर नक्की या तुम्ही एकदा. तर ही भिंत आहे आपली पूर्ण गडाची अशी 4 ठिकाणी. तर अशा प्रकारे आपण व्हिडिओची एंडिंग करूया. आणि कसा वाटला व्लॉग ते मला कमेंटमध्ये सांगा नक्की. आणि चला येतो.